ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। दिल्लीमधल्या शेतकरी आंदोलनाचं लोण आता महाराष्ट्रातही पसरलंय। दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाविषयी राज्यातल्या शेतकऱ्यांना काय वाटतं हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय। वर्ध्यातल्या शेतकऱ्यांचं याबद्दलचं म्हणणं जाणून घेतलंय आमच्या प्रतिनिधींनी, बघूया। वर्ध्यातील काही शेतकरी आपल्यासोबत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया त्यांना या आंदोलनासंदर्भात, शेती विषयक कायद्यासंदर्भात काय वाटतं। आपल्याला काय वाटतं आंदोलनासंदर्भात आणि शेती कायद्याविषयी? केंद्र शासनाने जो कायदा केलेला आहे हा शेतकरी विरोधी आहे आणि दिल्लीमध्ये जे शेतकरी जमा झालेले आहे पंजाब हरियाणाचे, मी त्या आंदोलनाला समर्थन करतो आणि मी त्यांच्या सोबत आहो। हमी भावाची पहिली गॅरंटी नव्हती आणि फार पिळवणूक होत होती आणि ह्या नवीन कायद्यामुळे तर जास्त पिळवणूक होईल आणि संभ्रम आहे। त्याच्यामुळे माझा या कायद्याला पूर्णतः विरोध आहे आणि दिल्लीला आंदोलनाला समर्थन आहे। कायदा बिहारमध्ये पहिलेच लागू झालेला आहे 2016च्या पहिलेपासनं। तिथल्या शेतकऱ्याची परिस्थिती पाहणं, हा कायदा जर चांगला असता तर तिथले शेतकरी पंजाब हरियाणामध्ये जाऊन माल विकला नसता। शेतकऱ्याचा माल खरेदी केल्यानंतर पैशाची हमी काय याबाबत अद्याप काही स्पष्ट झालेलं नाही आणि शेतकऱ्याचे जर पैसे कंपन्यांनी दिले नाही तर न्याय मागायचा कोणाकडे? नक्कीच शेतकऱ्यांची वेगवेगळी मतं या कायद्याच्या संदर्भात आहे आणि या आंदोलनाच्या अनुषंगाने सरकार काय निर्णय घेते हे बघणं तितकेच महत्त्वाचं ठरणार आहे। महेश मुंजेवार, एबीपी माझा, वर्धा। तिकडे सोलापुरातल्या शेतकऱ्यांचंही म्हणणं आम्ही जाणून घेतलंय, बघूया ते काय म्हणतात। शेतकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील सोलापुरातील सामान्य शेतकरी माझ्यासोबत आहे, त्यांचं नेमकं या आंदोलनाबद्दल काय म्हणणं आपण जाणून घेणार। विजय, मला सांगा कसं बघता दिल्लीतल्या आंदोलनाकडे? दिल्लीतलं आंदोलन खरं म्हणजे भविष्यातला विचार करून शेतकऱ्यांना भविष्यातलं मरण दिसते म्हणून आज शेतकरी त्या ठिकाणी आले। तेवढी कडाक्याची थंडी आहे, एवढा प्रकार विरोध त्या ठिकाणी करतात। केंद्र सरकारची दखल घ्यायला तयार नाही, कारण या कायद्याचे जे तोटे आहेत ते सरकार सांगायला तयार नाही। आता कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग जिथे म्हटलं जाते, एखाद्या कंपनीने आमच्याबरोबर अग्रीमेंट केलं की तुमचा माल घेऊन जाऊ, जर ते माल नाही नेला तर त्याला जबाबदार कोण असणार? आम्ही त्या कंपनीच्या विरोधात कुठं गुन्हा दाखल करायचा? किंवा हमी भावाचा जो प्रश्न आहे, हमी भावापेक्षा कमी दराने त्या कंपनीने माल आमचा खरेदी केला तर त्याच्यावर भांडायचं कोणाकडे? जसं आज एपीएमसीचा कायदा आहे, त्याच्यामध्ये आम्ही व्यापाऱ्याच्या विरोधात AR असेल, DDR असेल किंवा मार्केट कमिटी फेडरेशन ऑफिस असेल यांच्याकडे दाद मागू शकतो। तसं या कायद्यामध्ये आम्ही दाद कोणाकडे मागणार याचा कुठेही उल्लेख नाही, म्हणून हा कायद्याला आमचा विरोध आहे। कसं आहे, जेव्हा माल जास्त होतो त्यावेळेला माल एकदम रेट खाली आले तर शेतकऱ्यांना हमी भावाचा आधार घेता येतो की बाबा हा एकदम रेट खाली आलेला, किमान आम्हाला हमी भाव पाहिजे म्हणून तो आपण भांडू शकतो। या नवीन कायद्यामध्ये हमी भावाचा कुठेही लेखी उल्लेख नाही आहे, त्यामुळं हमी भावाचा आधार असणे हे खूप महत्त्वाचं आहे। हे धोरण ठरवताना केंद्र सरकार, मोदी सरकारनं जर शेतकऱ्यांना काहीतरी हमी देऊन किंवा एवढं तुम्हाला आम्ही हमी देतो, ग्वाही देतो की तुमचं नुकसान होऊ नये, हे कुठल्याही पद्धतीनं त्यांनी शेतकऱ्यांना सांगितलेलं नाही आणि काय हमी घेणार हे शेतकऱ्यांना सांगितलेलं नाही। आणि त्यांचं हमी भाव आम्ही जर त्या केंद्रावर गेलो तर 6-6 महिने नंबर लागत नाही माल विक्रीचा। पैसे कोणाला मागायचं, आम्ही माल कुठं साठवणूक करायचं? शेतकऱ्याकडे साठवणूक करण्याची सुविधा नसते, चाळणी करण्याची, स्वच्छ करण्याची सुविधा नसते, पॅकिंगचं सुविधा नसतं, शेतकऱ्याचा कच्चा माल असतो। ह्यामुळं बाकीचे व्यापारीचं फोल ठरतं आणि त्यांनी मालाला नाव ठेवून त्यांनी कमी दरामध्ये मागणी करतं आणि त्यामध्ये शेतकऱ्याचं नुकसान आहे। कॅमेरामॅन अयुब कागनीसह आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर।